Hello, good afternoon friends. Today in this video we are going to continue our My English course book standard 10. Here in this video we have to continue our third unit, that is 3.5, The Alchemy of Nature. Before starting our video, I would like to clear you the meaning of alchemy. Alchemy means the miracle of nature. Nature म्हणजेच निसर्ग. निसर्गाचा चमत्कार आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. In the beginning of the lesson, there is an activity given, that is second activity, role of nature. Are you agree with me? Nature is a best teacher for us. Yes, I think you are agree with me because nature teaches us. Sometimes nature commands. Sometimes nature soothes. Sometimes our nature inspire us. Sometimes it motivates. Sometimes it communicates with us. Sometimes that nature fulfills us. I think many times you have visited your physicians. At that time, many times doctor advise us to go for the picnic, to change our mood. It means that nature can be our physician here, that can change our mood. That is a teacher. That is an inspiration from the nature. So we have variety of roles played by nature in our life. Here the third activity, look at the following things. Discuss with your friends. Friends, we learn many things from many objects in nature. So you have to discuss with your friends what you learn from them. A bee. बी म्हणजेच आपली मधमाशी. तर या मधमाशीकडून आपण काय शिकतो, तर आपण जर बघितलं तर मधमाशा या मधमाशीच्या पोळ्यावर असतात आणि ज्या ज्या वेळेला या मधमाशा काम करतात तेव्हा ते टीम वर्कने काम करत असतात. सो वी कॅन लर्न टीम वर्क फ्रॉम दोज बी. अँड हार्ड वर्किंग असतात. त्यांचं स्वतःचं घरटं बनवताना त्यांचं हिव जे असतं, पोळं जे असतं मधाचं, ती बनवण्यासाठी ते स्वतः हार्ड वर्किंग करत असतात आणि त्यांचं सातत्य, कामाचं सातत्य, हार्ड वर्किंग आणि टीमवर्क हे आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. बी थिंग इज an eagle. Eagle is a bird and you may have known that eagle has a strong vision and we can learn from its character. A creeper, that is a perseverance म्हणजे चिकाटी असते. तर चिकाटीने काम करणारे क्रेपर असतात. द रिव्हर गो विथ फ्लो, हे आपल्याला त्यातून शिकायचं असतं. रेनफॉल, डेडिकेशन असतं. रेनफॉलमध्ये सातत्य, समर्पण असतं. दुसऱ्यासाठी करण्याची प्रवृत्ती असते. सन प्रोव्हाइड्स लाईट अँड एनर्जी टू अदर्स, म्हणजे इतरांना एनर्जी, ऊर्जा आणि प्रकाश पुरवण्याचं काम. म्हणजे हे जर पाहिलं तर निस्वार्थीपणे ही सर्व कामं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. वी हॅव टू स्टार्ट द लेसन द अल्केमी ऑफ नेचर. हिअर इन दिस स्टोरी द रायटर इज टेलिंग सम लाईन्स ऑफ विलियम ब्लेक. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन द वाईल्ड फ्लॉवर. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. To see a world in a grain of sand. A grain of sand म्हणजे वाळूचा कण, बारीक कण असतात वाळूचे, ते वाळूचे कण. And a heaven in wild flower. पहिल्या ओळीचा अर्थ असा होतो, एका वाळूच्या कणामध्ये आपल्याला सारं विश्वाचं दर्शन होऊ शकतं. म्हणजे एखाद्या वाळूच्या कणाचं जर आपण निरीक्षण केलं, परीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, बट यू शुड हॅव दॅट विजन. त्या विजनने तुम्हाला बघावं लागणार आहे, तर तुम्हाला त्यातून संपूर्ण विश्वाचं, युनिव्हर्सचं दर्शन होऊ शकतं. अँड अ हेवन इन वाईल्ड फ्लॉवर, आणि जंगलामध्ये, वनामध्ये उगवणारं छोटंसं उमललेलं फूल हे सुद्धा आपल्याला स्वर्गाचा आभास देऊन जातं. स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला ते प्रदर्शित करत असतं, सांगत असतं. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. इवलीशी छोटीशी हाताची ओंजळ जी असते ना, ती अमर्याद आहे.
अँड एटर्निटी इन ॲन अवर, आणि 1 तास सुद्धा एखाद्या शाश्वत काळाप्रमाणे आपल्याला वाटतो. 1 तासभराचा कालावधी म्हणजे 60 मिनिटाचा कालावधी सुद्धा आपल्याला एखाद्या काळाप्रमाणे वाटतो. हे सर्व आपल्या व्हिजनवर अवलंबून आहे. अशा या विलियम ब्लेकच्या या 4 ओळींनी आपल्या लेखाची सुरुवात करतायत. या लेखाच्या लेखिका रक्षा भरडिया. तर बघूया आपण. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेल बिईंग. आपण स्वतःला बरं वाटावं, स्वतःला वेल बिईंग व्हावं, चांगलं वाटावं, यासाठी आपण काय काय करतो. समटाइम्स वी गो आउट ऑफ अवर होम. आपण घराच्या बाहेर पडतो, कुठेतरी निसर्गात जातो, कुठेतरी सहलीला जातो, कुठेतरी फिरण्यासाठी जातो. तर ते का, तर आपल्याला अधिकच आनंददायक वातावरण निर्माण व्हावं, आपल्या मनाला आल्हाद वाटावा यासाठी. सो वी इन्स्टिंक्टिव्हली, इन्स्टिंक्टिव्ह म्हणजे सहज प्रवृत्ती असते. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ऍक्टिव्हिटीज. अनेक वेळेला आपण सहज प्रवृत्ती म्हणून आपल्या सहज प्रवृत्तीने आपण घराच्या बाहेर जात असतो ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी, कार्यासाठी. अँड नेचर हॅज अ वे, आणि निसर्गामध्ये तो मार्ग आहे, निसर्गात ती बाब आहे. कोणती? रिलॅक्सिंग, आपल्या मनाला रिलॅक्स करणारी, आणि एनहान्सिंग, निसर्गामधली ती आनंददायक बाब ही आपल्याला रिलॅक्स करते आणि एनहान्स करते. निवांत वातावरणामध्ये आपण वेल फील करत असतो. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्या मनाला आनंद, रिलॅक्स निर्माण करण्याची क्षमता निसर्गात असते. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. नेचर आपल्याला सूथ करतो, शांत करत असतो, आपला स्वभाव शांत करत असतो. नेचर नर्चर्स, केअर करत असतो. निसर्ग आपली सेवा करत असतो, आपली काळजी घेत असतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट. नेचर आपल्याला फुलफिल करण्याचं, त्याचबरोबर मोटिवेट करण्याचं, इन्स्पायर करण्याचं काम हा नेचर आपल्याशी करत असतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. अनेक वेळेला निसर्ग आपल्याशी संवाद साधत असतो. निसर्ग आपल्याला नकळत काही गोष्टी त्याच्यातून सांगत असतो, प्रदर्शित करत असतो, दाखवत असतो, आणि त्याच वेळेला तो कमांड सुद्धा करतो. आपल्याला तशा आज्ञा सुद्धा देत असतो. आपल्याला फक्त त्याच्या त्या आज्ञा समजल्या पाहिजे. अनेक गोष्टी आपण बघतो, अनेक प्रकारचे कॅलॅमिटीज आपण बघतो. त्या कॅलॅमिटीज म्हणजे सायन्स ऑफ द नेचर. त्या निसर्गाचे जे सायन्स म्हणजे चिन्ह किंवा ते दाखवलेले सिम्पटम्स, हे आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजे. हे आपल्याला याच्या ऑब्झर्वेशन मधून कळतं. आर यू लिसनिंग? या निसर्गाचा आवाज तुम्ही ऐकलाय का? वेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट आ. आणि या ठिकाणी लेखिका म्हणतात की वेन आय डू, जेव्हा जेव्हा मी त्या निसर्गाचा तो आवाज ऐकते, निसर्गाची संवाद साधते, निसर्गाचं ते बोलणं ऐकते, निसर्गाच्या कमांड्स मी ऐकते, त्यावेळेला इट लिव्ज मी इन कम्प्लीट आ. आणि त्यावेळेला मला कम्प्लिटली आनंद मिळतो, कम्प्लिटली स्मितीत मी होत असते, मला आनंद प्राप्त होत असतो. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट. आमच्याकडे एक हिबिस्कसचे प्लांट आहे. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या गार्डनमध्ये, आमच्या बगीच्यामध्ये एक जास्वंदाचं रोप आहे. आणि एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. आणि प्रत्येक पंधरवाड्याला, फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसांनी, अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, त्या झाडावर जास्वंदाची फुलं बहरून येत असतात. प्रत्येक 15 दिवसानंतर ते फूल बिग असतं, मोठं असतं, ब्राईट असतं, तेजस्वी असतं. लोकांचं मन, नजर आकृष्ट करून गेलं अशी ब्राईटनेस त्याच्यामध्ये असते. अँड टेंडर, आणि तेवढंच ते नाजूक सुद्धा असतं. थ्रू द डे इट स्माइल्स with the sun and dances with the wind, but as evening approaches it starts wilting. Through the day means whole day, संपूर्ण दिवसभर. It smiles with the sun. ते जास्वंदाचं फूल हे आनंदानं बहरून आलेलं असतं. ते जणू काही सूर्याच्या दिशेनं स्माइलिंग करत असतं, हसत असतं. जेवढा वेळ ते असतं तेवढा वेळ ते आनंदाने सूर्याकडे बघत असतं. विथ द सन अँड डान्सेस, आणि वाऱ्याच्या झुळकीवर ते थोडंसं असं हलतं. दॅट इज अ टाईप ऑफ डान्स. ते जणू नृत्य सुद्धा करत असतं. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस, पण जसजशी संध्याकाळची वेळ होत येते, संध्याकाळ होत होत येते, अप्रोच होते, जवळ येते, इट स्टार्ट्स विल्टिंग. त्याच वेळेला ते विल्टिंग व्हायला सुरुवात होतं. ते जरा सुकायला सुरुवात झालेली असते. द मॉर्निंग आफ्टर इट विथर्स.
completely, and by evening it falls and becomes one with the earth again. The morning after, सकाळ नंतर काय झालं? It withers. Withers means dries up, कोरडं होणे. तर त्या ठिकाणी ते कोरडं होत असतं. Withers up means dry up. कोरडं होत असतं, कम्प्लिटली ते ड्राय होतं, अँड बाय द इव्हिनिंग इट फॉल्स, आणि संध्याकाळपर्यंत ते फॉल होतं, गळून पडतं, खाली ते पडून जातं, अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन, आणि पुन्हा एकदा त्या पृथ्वीमध्ये ते मिसळून जातं, धरती मातेमध्ये ते मिसळून जातं, आणि म्हणजेच मातीमध्ये त्याची पुन्हा एकदा शेवट होत असतो. द फ्लावर्स कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. एका फुलाचा जन्म केवळ काही तासांचा असतो, एका दिवसाचा असतो. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, इट डज सो इन फुल स्प्लेंडर. पण तरी सुद्धा ते फुल स्प्लेंडर मध्ये खूप आनंदानं, खूप आनंद निर्माण करत, उत्साहानं, वैभवानं ते फुललेलं असतं. व्हॉट इफ वी टू लिव्ह What if we too live our life? आपण जे जगतो त्याचं काय? If we too live our life, however short, आपण जे जगतो ते लाईफ सुद्धा शॉर्ट असतं, to its fullest. पण हे असं लाईफ फुलासारखं जगतो का आपण? नाही. आपण जे आयुष्य जगतो ते पण छोटं आहे, पण ते सुद्धा आपण आनंदाने जगत नाही. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आनंद जो ते फूल एका दिवसात घेत असतं, कोणताही प्रसंग असेल तेवढा आनंदानं ते जसं बहरून आलेलं असतं, अशाच प्रकारचं आपलं आयुष्य हे सुद्धा छोटंसं आहे, ते सुद्धा आपण अतिशय आनंदानं मान्य करावं, असा या ठिकाणी अर्थ होतो. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean. When we went to a rocky beach, rocky म्हणजे खडकाळ. जेव्हा आम्ही एका खडकाळ बीचवर, बीच म्हणजे समुद्र किनारा, जेव्हा आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर की जो खडकाळ होता त्या ठिकाणी गेलो, अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन, आणि त्याच वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मॅजेस्टिक ओशन दिसला. मॅजेस्टिक म्हणजे भव्य आणि ओशन म्हणजे महासागर. तर आमच्या नजरेला तो असा अथांग असा महासागर आमच्या नजरेला पडला. द रॉक्स अलॉंग साइड, आणि आमच्या बाजूला आमच्या आसपास असणारा तो रॉक म्हणजे दगड, खडक, carved, sculpted and shaped by the water, की ज्या दगडाला पाण्याने स्कल्प केलं होतं, शेप दिलेला होता, पाण्याच्या लाटांनी ज्या दगडाला फोडून फोडून आकार दिला होता, ते आमच्या नजरेस पडलं. वॉटर इज सो जेंटल, पाणी ही किती जेंटल असतं, मऊ असतं. रॉक सो हार्ड, पण तो त्याच वेळेला दगड किती हार्ड असतो. ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे, जसं त्या दगडावर पाणी आदळलं जातं एव्हरी डे, दररोज ही कार्य सुरूच असतं. फॉर इयर्स, अनेक वर्षापर्यंत सातत्यानं त्या पाण्याच्या लाटा त्या दगडावर आदळतात, आणि त्या आदळण्यामुळे त्या दगडाला एक प्रकारचा आकार येत असतो. द रॉक गिव्ज इन, त्या दगडाला त्या पाण्याच्या लाटांनी, पाण्याच्या माराने आकार प्राप्त होत असतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स, वॉटर ज्या प्रकारची कमांड त्या दगडाला देते, पाण्याच्या माध्यमातून ती कमांड असते, तसा आकार त्या दगडाला प्राप्त होत असतो. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल, आमचे प्रॉब्लेम सुद्धा असेच आहेत, कोलोसल आहे, एक्स्ट्रीमली लार्ज आहेत, असेच मोठे आहेत. वी आर सो स्मॉल, पण आपण त्या बाबतीत खूपच स्मॉल आहे, लहान आहोत. एट इफ वी परसिस्ट, तरी सुद्धा आपण ते परसिस्ट ठेवावं, कंटिन्यू ठेवावं, सतत चालू ठेवावं. वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास स्वीपिंग थ्रू द स्मॉल cracks in a concrete pavement. वी सॉ स्मॉल बीट्स, स्मॉल बीट्स म्हणजे लहान कण, लहान तुकडे. स्मॉल बीट्स ऑफ ग्रास म्हणजे गवताचे छोटे छोटे पाते असा म्हणूया. वी सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट. रस्त्यानं आपल्याला पेवमेंट असतं, पेवमेंट म्हणजे पदर असतात, ज्याला आपण फुटपाथ म्हणतो. अशा फुटपाथवर आपल्याला अनेक ठिकाणी क्रॅक्स दिसतात, क्रॅक्स म्हणजे भेगा पडलेल्या दिसतात, पण त्या भेगमधून सुद्धा आपल्याला काही गवताची पाती अशी वर आलेली दिसतात. त्या दगडांमधून, त्या भेगमधून आपल्याला कॉन्क्रीटमधून, टणक अशा भागातून सुद्धा त्या क्रॅक्स मधून गवताची पाती वर आलेली दिसतात. इट लेफ्ट अस थिंकिंग, याच गोष्टी आपल्याला काहीतरी विचार करायला लावतात. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग.
याचा अर्थ असा की एवढ्या टणक परिस्थितीमध्ये सुद्धा त्या गवताची पाती अशी वर आलेली दिसतात. याचा अर्थ कितीही भयंकर परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग हा निघत असतो, हे आपल्याला या छोट्याशा उदाहरणातून ते सांगत असतात. देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. कोणती गोष्ट किती कठीण असली तरी तिला सोल्युशन असतं, त्याला ओपनिंग असते, त्याला उत्तर असतं, त्याच्यासाठी मार्ग असतो, हे आपल्याला या उदाहरणातून दिसतं. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्स इन द कोल्ड ऑफ विंटर मंथ्स. आपण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बघतो अनेक वेळेला झाडांची पानं पूर्णपणे बेअर होतात, निघून जातात आणि झाड बेअर होतं, पानांशिवाय असतं, त्या झाडाला कुठलंच पान नसतं. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आपण असा विचार करतो की हे झाड सुकलं की काय, चॅप्टर ओव्हर म्हणजे मृत झालं की सुकलं की काय असा आपण विचार करतो. बट 3 months पास्ट. 3 महिन्यानंतर काय बघतो आपण, स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी ओशन अगेन फुल ऑफ लीव्स, फ्लावर, बर्ड्स अँड लाईफ. 3 महिन्यानंतर पुन्हा आपल्याला त्या झाडावर पूर्णपणे पानं बहरलेली दिसतात, फुलं बहरलेली दिसतात, पक्षी उडताना दिसतात, त्या ठिकाणी पानं, फुलं, फळं ही त्या झाडाला पुन्हा एकदा आलेली आपल्याला दिसतात आणि ती सुद्धा भव्य. What if we too had the कन्व्हिक्शन दॅट. यातून आपण काय कन्व्हिक्शन घेणार, स्ट्रॉंग बिलीफ काय असणार आहे आपला, की आपण कोणतीही परिस्थिती सतत राहत नाही. कोणती सिच्युएशन काही काळापुरती असते, ती काही काळानंतर काय होणार असते, चेंज होणार असते. हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ. मान्य आहे, डिफिकल्ट गोष्टी जीवनामध्ये घडत असतात आणि कठीण प्रसंग किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन्स आपल्या जीवनात निर्माण होत असतात. इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. पण त्या सतत साठी नसतात, काही काळानंतर त्या आपोआप मिटणाऱ्या असतात. रिमेंबर दिस टू शॅल पास. लक्षात ठेवा, हे सुद्धा दिवस असेच निघून जातात. म्हणजे कायमस्वरूपी संकट हे राहत नाही, तर त्यावर सुद्धा कुठला तरी इलाज हा असतोच. We saw an army of ants lugging in a fly which was at least 10 times the ant size. We saw an army of ants. Army of ants म्हणजे मुंग्यांची एक समूह असतो. हा मुंग्यांचा समूह हा कुठलंही काम करत असेल तर समूहाने करत असतो. तर त्यांचे जे लगिंग असतं म्हणजे काय, कॅरिंग ऑर टू ड्रॅग एनिथिंग अँड दॅट मे बी बिगर दॅन देअर साईज. आपण जर बघितलं तर ह्या ज्या मुंग्या असतात ना, त्यांच्या साईजपेक्षा मोठी वस्तू सुद्धा ड्रॅग करून घेऊन जातात, लगिंग करतात, घेऊन जात असतात सोबत. म्हणजे जर आपण विचार केला, वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स लगिंग अ फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी. जी माशी असते ना, ती या मुंगीपेक्षा मोठी असते दिसायला सुद्धा, वजनाला सुद्धा, तरी सुद्धा विच ॲटलिस्ट 10 times ॲट द अँड साईज. आणि त्या माशीच्या आकारापेक्षाही ती लहान असते आणि माशी त्यांच्या 10 पटीने मोठी असते. अशा त्या माशीला सुद्धा ते लगिंग करतात, कॅरी करू शकतात. द अँट्स ऑर्गनाइज देमसेल्व्स अराउंड द फ्लाय. सर्व मुंग्या ज्या असतात त्या माशीला चारही बाजूने ऑर्गनाइज करून घेतात, स्वतः त्याला पकडतात अँड त्यांना कॅरी करत असतात. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. फ्रेल फिलर मीन्स वीक लेग्स. जरी त्यांचे पाय हे वीक असले, कमकुवत असले, तरी सुद्धा या सर्व मुंग्या त्याला उडत आपल्या स्थानापर्यंत, दूर अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतात. देअर टीमवर्क. या मुंग्यांकडून आपण टीमवर्क शिकायचं आहे. देअर टीमवर्क अँड परसिव्हरन्स, सातत्य. वेअर इम्प्रेसिव्ह. यांच्याकडचं टीमवर्क आणि परसिव्हरन्स, सातत्य हे आपल्याला थक्क करणार आहे. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट. जर आपण आपल्या बाबतीत जर विचार केला, कन्सिस्टंट, ऑर्गनाइज, फोकस. स्पायडर्स वेब्स आर डेलिकेट. याच गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या घरामध्ये असणारा जो स्पायडर आहे, कोळी आहे, आपल्या घरामध्ये जाळं विणतं बघा. या स्पायडरचं जर आपण बघितलं तर कन्सिस्टंट असतं काम, सातत्य चालू असतं त्याचं. ऑर्गनाइज्ड, शिस्तबद्ध पद्धतीने, आणि फोकस म्हणजे लक्ष देऊन केलेलं काम असतं. इफ वी ऑब्झर्व दॅट वेब ऑफ द स्पायडर यू विल सी अ प्रॉपर स्ट्रक्चर अँड दॅट मे बी व्हेरी ऑर्गनाइज्ड. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यानं त्याचं जाळं हे विणलेलं असतं. अगदी
एखाद्या इंजिनियरने जसं काटेकोरपणे काम करावं असं त्याचं जाळं विणलेलं असतं. आणि ते जर बघितलं आपण, द वेव्स आर डेलिकेट. ते जे वेव्स असतं ना डेलिकेट असतं, चिकट असतं, चिवट असतं. चिवट म्हणजे थोडं त्या पक्षाला म्हणजे त्याला जे भक्ष्य पकडायचंय, प्रे पकडायचंय ते पकडण्यासाठी ते चिवट बनलेलं असतं. इट व्हेरी स्ट्रॉंग, पण तरी सुद्धा ते स्ट्रॉंग असतं, मजबूत असतं, चिवट असतं. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. आणि आकाशामध्ये ते रेनबो कलर्स संपूर्ण आकाशाला जणू काही ते आकाशातल्या सर्व घटकांना आकर्षित करतात एवढी क्षमता त्या रेनबो मध्ये असते. रेनबो इंद्रधनुष्यातले कलर त्या आकाशात उठून दिसत असतात. ऑयस्टर टेक इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन विथ अ बर्ड. आणि कालव, ज्याला आपण ऑयस्टर म्हणतो, टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, वाळूच्या कणातूनच मोत्याची निर्मिती होत असते. इन्युमरेबल स्टार शाईन अक्रॉस द इन्फायनाइट स्काय. ही जी अफाट स्काय आहे, आकाश आहे, या आकाशामध्ये असणाऱ्या इन्युमरेबल म्हणजे नंबर ऑफ लॉट ऑफ स्टार्स ज्या आहेत त्या स्टार या आकाशाला सुद्धा उजेड करत असतात किंवा त्याचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. चांदण्यांनी सुद्धा आकाशामध्ये इतरत्र सर्वत्र प्रकाश विखुरला जातो. चांदण्यांचा आकार पाहिला तर अतिशय छोटा असतो, पण त्या सुद्धा छोट्या छोट्या चांदण्यांच्या चांदण्यांच्या या टीममुळे जर आपण बघितलं तर संपूर्ण आकाश प्रकाशमय बनवण्याचं काम त्यातून आपल्याला दिसत असतं. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. प्रत्येक क्षणाला क्लाउड्स म्हणजे आकाशातील जे ढग आहेत ते वेगवेगळे आकार प्राप्त करत असतात, बदलवत असतात. द विंड मेक्स ट्रीज डान्स. हवेमुळे वृक्ष सुद्धा डान्स करतात, म्हणजे झाडांची पानं, फांद्या या हवेमुळे हलत असतात. विथ अनहिंडर्ड पॅशन. कुठल्याही प्रकारची जरा अडथळा नसताना भावना त्यातून व्यक्त करत असतात. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो. कुठल्याही प्रकारचा इगो नसताना चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. वारा आणि सन या गोष्टीकडून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात की त्या ठिकाणी त्यांच्याजवळ इगो नसतो. वेन वी सी अ कॅटरपिलर. जेव्हा एखादा कॅटरपिलरचा अर्थ या ठिकाणी आपल्याला कोशमध्ये असणारी जी अळी असते त्याचा घ्यायचा आहे. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय. जी अळी असते कोशमध्ये ती पुढे जाऊन बटरफ्लाय मध्ये रूपांतरित होत असते. अ फ्लावर टर्न्स इनटू फ्रूट. फुलाचं रूपांतर नंतर पुढे फळामध्ये होत असतं. म्हणजे एखादं फळ निर्माण होत असेल तर त्याची निर्मिती अगोदर फुलात होत असते, अगोदर फुल नंतर फळात होत असते. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. अशा असंख्य गोष्टी अल्केमी आहे, चमत्कार आहे, मिरॅकल आहे. आणि हा चमत्कार कुठे घडतोय? निसर्गामध्ये घडतोय. इट इज द अल्केमी ऑफ नेचर. वी एक्सपिरियन्स. असा अनुभव आपण निसर्गात घडताना बघतोय. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. आपण या निसर्गाला जवळून बघा, आपल्याला त्याचा आनंद प्राप्त. जे अल्केमी आहेत, चमत्कार आहेत, अशी शिकवण आपल्याला या ठिकाणी रक्षा भरडिया यांनी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दिलेली आहे. धन्यवाद.